आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न. दिनांक 24 जून टिळक भवन दादर येथे अखिल भारतीय काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणुगोपाल आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस प्रांताध्यक्ष श्री नानाभाऊ पटोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रदेश काँग्रेस विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत निर्धारित ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची कार्यकारिणी बैठक ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व ठाणे जिल्हा प्रभारी प्रदेश उपाध्यक्ष शरद अहेर, प्रदेश सरचिटणीस सह प्रभारी चंद्रकांत पाटील, प्रदेश सचिव संतोष केणी यांच्या प्रमुख उपस्थितीत वसंतराव नाईक सभागृह येथे संपन्न झाले. महाराष्ट्रातलेच नाही तर देशातील जनतेने BJP सरकारला नाकारलं आहे आणि जनता कंटाळली आहे हे लोकसभा निकालावरून दिसते, असे यावेळी बोलताना प्रदेश उपाध्यक्ष ठाणे प्रभारी शरद अहेर यांनी सांगितले. तसेच येऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आपल्याला आणायचे आहे. त्यामुळे ब्लॉक तसेच आघाडी व सेलच्या बैठका व बूथस्तरीय रचना यांच्या बैठका, नवीन मतदार नोंदणी BLAच्या बैठका यावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करायचे. या भ्रष्ट विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व आमचे कार्यकर्ते अगोदरच सक्रिय आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये राजन विचारे साहेबांना आमचे या ठिकाणी अध्यक्ष असतील, पदाधिकारी असतील, हिरिरीने काम घेऊन राजन विचारेंनी सुद्धा जेव्हा पदवीधरची निवडणूक झाली त्या निवडणुकीत सुद्धा मान्य केलं का काँग्रेस कार्यकर्ते हा आमच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याला कांद्याला कांदा लावून या ठिकाणी काम करत होता. निश्चितपणे ती आम्हाला पोच पावती आहे. निवडणुकीचा निकाल जरी उलटा पलटा काही झाला असेल तो कसा झाला हे ठाणेकर जनतेला माहिती आहे. कशा पद्धतीने मतदारांना आमिष दाखवण्यात आली, कशा पद्धतीने पैशाची वाटप आली, तो लोकसभेचा हा जो काही शिंदे गटाचा जो विजय आहे हा शिंदे गटाचा विजय नसून हा पैशाचा विजय आहे असंच या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल. तरी पण पुढच्या निवडणुकीमध्ये आम्ही निश्चितपणाने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जनता ही जागृत आहे, जनतेला सगळं कळतं. जनतेला परत आम्ही त्यांच्या समोर जाऊन त्यांचा कौल घेणार आहोत. निश्चितपणानं मनोज शिंदे गेल्या 3 टर्म पासून एकनाथ शिंदे साहेबांच्या विरोधामध्ये निवडणूक लढतायत. 2004 साली सुद्धा त्यांनी निवडणूक लढली होती सुरुवातीला पहिल्यांदा. या ठिकाणी सातत्यानं त्यांच्या विरोधात निवडणूक लढतायत. त्यांचा त्या ठिकाणी चांगला प्रभाव आहे. ठीक आहे, या ठिकाणी धनशक्ती असेल परंतु जनशक्ती ही मनोज शिंदेच्या पाठीमागं त्या ठिकाणी दिसते आणि अनेकही इच्छुक उमेदवार आहेत आणि निश्चितपणानं प्रदेश काँग्रेस आपला निर्णय घेईल. मनोज शिंदेच्या संदर्भामध्ये असेल किंवा अन्य कोणी असेल, परंतु काँग्रेस पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या विरोधामध्ये सक्षमपणे निवडणूक लढणार. नाही, आता आमचे जेवढे आपल्या ठाण्यामध्ये येणाऱ्या विधानसभा ज्या निवडणूक मतदारसंघ आहे यामध्ये सगळीकडे उमेदवार आहे. फक्त आमच्या ज्या ठिकाणी ज्यावेळेस काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार साहेब, शिवसेना उद्धव साहेब हे बसून एकत्रित मतदारसंघाची वाटणी होईल, कुठला मतदारसंघ आमच्याकडे येतो त्या पद्धतीने या ठिकाणी आमचं नियोजन असेल. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत.
अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. महापालिका कार्यक्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींसाठी विविध कल्याणकारी योजना जाहीर. जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींनी योजनांचा लाभ घ्यावा. आयुक्त सौरभ राव. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी महापालिका कार्यक्षेत्रातील दिव्यांग बांधवांसाठी विविध कल्याणकारी योजना जाहीर झाल्या आहेत. या योजनेसाठी प्रभाग समितीनिहाय अर्जाचे वितरण सुरू असून 23 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज वितरित केले जाणार आहे. तर दिनांक 25 जुलै ते 26 ऑगस्ट 2024 या कालावधीत अर्ज स्वीकारण्यात येतील. या योजनांचा लाभ जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्ती, मुले, महिला यांनी घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे. ठाणे महापालिकेच्या समाज विकास विभागातील दिव्यांग कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून गोरगरीब व आर्थिक दुर्बल घटकातील दिव्यांग व्यक्ती यांच्यासाठी दरवर्षी विविध योजना राबवण्यात येतात. सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी दिव्यांग व्यक्ती कल्याणकारी योजनांमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाकरिता शिष्यवृत्ती, दिव्यांग विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरिता शिष्यवृत्ती, दिव्यांग व्यक्ती विद्यार्थी यांना जिल्हास्तर खेळाडूंकरिता शिष्यवृत्ती, दिव्यांग व्यक्ती विद्यार्थी यांना राज्यस्तर खेळाडूंकरिता शिष्यवृत्ती, दिव्यांग व्यक्ती विद्यार्थी यांना राष्ट्रीय स्तर खेळाडूंकरिता शिष्यवृत्ती, दिव्यांग व्यक्ती विद्यार्थी यांना आंतरराष्ट्रीय स्तरीय खेळाडूंकरिता शिष्यवृत्ती, दिव्यांग व्यक्तींना उदरनिर्वाह करण्याकरिता निधी थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात NEFT, RTGS, ECS द्वारे जमा करणे, दिव्यांग व्यक्तींना व्यवसाय करण्यासाठी निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात NEFT, RTGS, ECS द्वारे जमा करणे, दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग सहाय्यभूत साहित्य खरेदी करण्याकरिता निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात NEFT, RTGS, ECS द्वारे जमा करणे, दिव्यांग व्यक्तींना वैद्यकीय खर्चाकरिता निधी उपलब्ध करून देणे, दिव्यांग बेरोजगारांना भत्ता अर्थसहाय्य देणे, दिव्यांग व्यक्तींच्या लग्नासाठी अर्थसहाय्य करणे, 60 वर्षावरील दिव्यांगांना उदरनिर्वाहासाठी अर्थसहाय्य देणे, दिव्यांग व्यक्तींच्या बचत गटांना अर्थसहाय्य देणे, कुष्ठरोगांना उदरनिर्वाहासाठी अनुदान देणे, निरामय आरोग्य विमा योजनेची कार्यवाही करणे, गतिमंद, आत्मग्नता, मेंदूचा पक्षाघात झालेली व्यक्ती, बहुविकलांग व्यक्ती यांचे करिता या विविध योजनांचा समावेश आहे. या योजनेसाठी लाभ घेणाऱ्या दिव्यांग व्यक्तींकडे किमान 40% दिव्यांग असल्याबद्दलचा दाखला असणे आवश्यक आहे. सदर योजनेचे अर्ज ठाणे महापालिकेच्या सर्व प्रभाग समिती कार्यालयामध्ये कार्यकालीन वेळेत उपलब्ध होतील. दिनांक 24 जुलै ते 23 ऑगस्ट 2024 या कालावधीत अर्जाचे वितरण केले जाईल. तर दिनांक 25 जुलै ते 26 ऑगस्ट 2024 या कालावधीत अर्ज स्वीकारण्यात येईल. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली. राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाने केले गाजर आंदोलन. केंद्र सरकारने अर्थसंकल्प केला सादर, महाराष्ट्राच्या हातात दिले गाजर अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार ठाण्यात गाजर आंदोलन केले.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात बिहार आणि आंध्र प्रदेशावर खैरात केली असली तरी महाराष्ट्राला फारसे काही दिलेले नाही. त्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आज शहराध्यक्ष सुहास देसाई आणि कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात जोरदार निदर्शने केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. या प्रसंगी सर्व कार्यकर्त्यांनी हातात गाजर घेतले होते. अर्थसंकल्पात एकच दोष, महाराष्ट्र रोष असा संदेश असलेले बॅनर्स आणि फलक झळकवत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने व घोषणाबाजी करण्यात आली. या प्रसंगी सुहास देसाई म्हणाले की केंद्र सरकार हे महाराष्ट्राचा द्वेष करणारे सरकार आहे. आधी महाराष्ट्रातील ते पळवल्यानं आता अर्थसंकल्पात तोंडाला पाणी टोचले आहे. वास्तविक पाहता महायुतीच्या खासदारांनी महाराष्ट्रातील संघर्ष करायला हवा होता, मात्र हे खासदार गप्प बसले आहेत. जर आंध्र आणि बिहारवर खैरात केली जात असेल तर महाराष्ट्रावरील अन्यायाबाबत जाब विचारण्याची धमक भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाने दाखवायला हवी होती, पण ते तसे करू शकत नाही. ते महाराष्ट्राचे दुर्दैव आहे अशी टीका केली. अर्थसंकल्पाला आम्ही गाजर दाखवले, हे मोदी सरकारने दाखवले. मोदी सरकारने बिहार, उत्तर प्रदेश सगळ्यांना तूप दिलं. आम्हाला काय दिलं? महाराष्ट्राला शून्य. मी तर म्हणेन शून्य म्हणजे शून्य. आज जे काय उत्पन्न आहे काय असेल सगळ्या स्टेटपैकी सगळ्यात जास्त महाराष्ट्र स्टेट असं आहे की तिथं जातं, मुंबईमध्ये जातं. मग महाराष्ट्राला आणि मुंबईला तुम्ही काय केलं? सगळ्यात जास्त टॅक्स मुंबईची लोक भरतात. मग तुम्ही काय दिलं महाराष्ट्राला? आम्हाला महाराष्ट्रात जे काय उद्योगधंदे किंवा काय पंचायत तुम्ही आणले सगळे तुम्ही गुजरातला पळवले. महाराष्ट्राला काय दिलं? असाच माझ्या महाराष्ट्रावर जर अन्याय होत असेल तर एक दिवस हे सरकार आम्ही सत्तेवर खाली उतरू. येणाऱ्या विधानसभेला त्यांना आम्ही दाखवू आमची ताकद काय आहे ती, पवार साहेबांची ताकद काय आहे ती, या ठाणे शहरामध्ये आमच्या नेत्याची तेरावाराची ताकद काय ही दाखवायची वेळ आली आहे. त्याच्यासाठी मी आणि माझे सगळे कार्यकर्ते भर पावसात आम्ही उतरलो आणि आंदोलन घेतलं. महाराष्ट्राचा जो अर्थसंकल्प आलेला आहे तो एका देशाचा नसून फक्त काही राज्यांसाठी तो अर्थसंकल्प केंद्र सरकारने जाहीर केलेला आहे. महाराष्ट्र हे राज्य सगळ्यात जास्त टॅक्स केंद्र सरकारला कॉन्ट्रीब्यूट करतं, पण आपल्या राज्यासाठी जे अर्थसंकल्प निघालेला आहे ते बघून एकच मला म्हणावंसं वाटतंय की महाराष्ट्र हे राज्य नक्कीच कुठल्याही नेत्यासाठी लाडकं राज्य नाही आहे. ह्या बजेटमध्ये युवकांसाठी असो, महिलांसाठी असो अशा कुठल्याही विशेष तरतुदी नाही आहेत. महाराष्ट्र गेले कित्येक वर्ष अन्याय सहन करतोय. इकडचे रोजगार उचलून दुसऱ्या राज्यात नेले जात आहेत आणि आता जे कालचा अर्थसंकल्प आलेला आहे त्यांनी हे प्रूव्ह झालेलं आहे की आपलं जे केंद्रात बसलेलं सरकार आहे ते नक्कीच महाराष्ट्रावर नाराज आहे आणि पदोपदी ते वेगवेगळ्या गोष्टीतनं हे दाखवून देत आहे. कालच्या अर्थसंकल्पाचा आम्ही सगळे जाहीर निषेध करतो. भास्कर कॉलनी येथे झाड पडून एक इसम जखमी. आज 25 जुलै 2024 रोजी 8:15 सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाला माजी लोकप्रतिनिधी श्री संजय वाघोले यांनी माहिती दिली. दया क्षमा शांती इमारतीजवळ भास्कर कॉलनी, गावणपत, नौपाडा, ठाणे पश्चिम या ठिकाणी मोठे झाड पडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार अग्निशमन दलाचे जवान एक फायर वाहनासह एक रेस्क्यू वाहनासह उपस्थित झाले. सदर ठिकाणी घटनास्थळी व्यक्तीला दुखापत झाली आहे. काशीनाथ खांबे असे दुखापत झालेल्या व्यक्तीचे वय 53 वर्ष असून ते राहण्यास पंचगंगा सोसायटी, राबोडी, ठाणे येथे राहत आहेत. त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांना गोडबोले हॉस्पिटल ठाणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सदर घटनास्थळी पडलेले झाड अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने कापून बाजूला करण्यात आले.